प्रस्तावित काळू व शाई धरणांविरोधात धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी मुरबाड तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। भरूणात मोठ्या संख्येने धरणग्रस्त नागरिक, शेतकरी व महिला सहभागी झाले। यावेळी उपस्थित नेत्यांनी सरकारच्या धरण धोरणावर तीव्र टीका करत धरणग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। मोर्चाला संबोधित करताना शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। काही झाले तरी काळू आणि शाई धरण होऊ देणार नाही। शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला अद्दल घडवण्यासाठी सर्वांनी संघटित राहणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या जमिनी विकू नयेत। मुरबाडची जमीन सुपीक व समृद्ध आहे, मात्र स्थानिक नेतृत्वाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक विकास योजना आणण्यात अपयश आले आहे, असे ते म्हणाले। यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, मुरबाड तालुका काँग्रेस अध्यक्ष चेतन सिंग पवार तसेच ज्येष्ठ संघर्ष नेते पोपटराव देशमुख यांची उपस्थिती होती। सर्व वक्त्यांनी धरणग्रस्तांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकजूट राखण्याचे आवाहन केले। तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अन्य कोणत्याही नेत्यांनी धरण प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा गर्भित इशारा दिला। धरणग्रस्तांच्या जमिनी, घरे व उपजीविकेचा प्रश्न सोडवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाला सहमती दिली जाणार नसल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। मोर्चामुळे मुरबाड शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते। धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। या मोर्चामध्ये काळू शाई धरणग्रस्त संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भरूणामध्ये हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला होता। यावेळी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून सरकारकडे सोपवणार असल्याचे यावेळी सांगितले। भूलथापा देऊन जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यातल्याच काही जमिनी आता बिगर शेती करून त्यात प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती वसवायच्या आणि कमर्शियल रेटनं सरकारकडून पैसा घ्यायचा आणि यातही पैसा कमवायचा। त्यांना कुणाला पाणी प्यायला मिळतंय याच्याशी काही देणं घेणं नाही, सिंचनाला पाणी मिळत नाही याच्याशी देणं घेणं नाही, गावं उद्ध्वस्त होतात याच्याशी त्यांना देणं घेणं नाही, यांना फक्त पैसा मिळाला पाहिजे। आणि म्हणून इथले आमदार सांगतात की या मोर्चाला कोणी जाऊ नका। आमदार साहेब, तुम्ही जर असं वागत असाल तर आम्हाला सांगावं लागेल, या आमदाराला पुन्हा निवडून देऊ नका। आणि ज्या शेतकऱ्यांनी, ज्या आदिवासींनी, ज्या कुणब्यांनी तुम्हाला मतं देऊन निवडून दिली त्यांच्याबद्दल जर का अशी भावना असेल तर निवडणुकीत फक्त पैसाच उपयोगाला पडत नाही, माणसाची मतं सुद्धा लागतात, त्याचं भान ठेवा। देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना इशारा देतो, तुम्ही जर का हे काळू आणि शाई धरण रद्द करून छोटे छोटे बंधारे बांधण्याचा, त्यातनं पाणी तुम्हाला न्यायचं असेल तर न्या, आमचं काय म्हणणं नाही, परंतु छोटी बंधारं झालं तर पाण्याच्या भूगर्भातली पाण्याची पातळी वाढेल, शेतकऱ्यांच्या विहिरीला थोडं पाणी पाजरल, बोरला पाणी पाजरल, प्यायला पाणी मिळेल आणि मग तुम्हाला जे काय उद्योग करायचे ते करा। परंतु असं जर नाही केलं तर या तालुक्यातून येणारं मुंबईला आणि पुण्याला, मुंबईला आणि ठाण्याला आणि उपनगराला येणाऱ्या पाण्याच्या पाईपा सुद्धा फोडल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा।